शेतकऱ्यांना अत्यल्प नुकसान भरपाई देणाऱ्या एका विमा कंपनीच्या अधिकाऱ्याला शिवसेना ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांनी धमकी दिली आहे। ती धमकी नेमकं काय आणि नितीन देशमुख नेमकं त्या अधिकाऱ्याला असं का बोलले? आपल्यासोबत स्वतः नितीन देशमुख आहेत। आमदार साहेब, तुम्ही असं नेमकं त्याला धमकी का दिली? आता धमकी म्हणजे का त्यांची आरती ओवाळायची का? आज मी विमा कंपनीवाल्यांची बैठक बोलावली होती आणि शेतकरीसुद्धा जवळपास 400 ते 450 शेतकरीसुद्धा आज बैठकीमध्ये उपस्थित होते आणि अनेक शेतकऱ्यांनी पुरानिशा सादर केलं की आम्हाला 70 रुपये फक्त विमा मिळाला, 50 रुपये विमा मिळाला, आम्हाला 200 रुपये विमा मिळाला। हे काही शेतकऱ्याची थट्टा लावली? शेतकऱ्याला भिकारी समजायला लागले हे लोक। म्हणून त्याला जर आम्ही धमकी देत असेल आणि ते अधिकारी जर विमा कंपनीवाले धमकी समजत असेल तर ते समजू शकता, परंतु शेतकऱ्यासाठी आम्ही वाटेल ते करायला तयार आहोत। आमचा जीव गेला तरी आम्हाला शेतकऱ्यासाठी चालेल। वारंवार असे प्रकार विमा कंपनीकडून घडत आहेत। शिवसेना वेगळ्या स्टाईलच्या आंदोलनासाठी ओळखली जाते। तुमचे आंदोलनही महाराष्ट्रात गाजलेले आहेत, तर नितीन देशमुखांची पुढची रणनीती किंवा पुढचं पाऊल काय असेल यावर? पहिला मुद्दा, ह्या सर्व ज्या विमा कंपन्या आहेत या भारतीय जनता पार्टीच्या नेत्या लोकांच्या विमा कंपन्या आहेत। कारण की संबंधित विमा कंपनीवाल्याने आणि अधिकाऱ्यांनी मीटिंगमध्ये सांगितलं की केंद्र सरकारनं शासन निर्णय बदलल्यामुळे हे परिणाम होऊ राहिले। मग केंद्र सरकारनं शासन निर्णय हा विमा कंपनीच्या सोयीस्कररित्या का काढला? कारण की भारतीय जनता पार्टीच्या नेत्याच्याच विमा कंपन्या आहे, म्हणून केंद्र सरकारनं तो शासन निर्णयामध्ये बदल केला आणि त्या बदलाचा परिणाम शेतकऱ्याला त्रास होऊ लागला। हा केंद्र सरकारचा दोष आहे। परंतु आता पुन्हा एक बैठक आम्ही 18 तारखेला तालुक्यामध्ये, बाळापूर तालुक्यामध्ये 18 तारखेला एक बैठक आयोजित केली आणि 20 तारखेला पातूर तालुक्यामध्ये बैठक आयोजित केली। त्या बैठकीमध्ये शेतकरी येतील, अधिकारी येतील आणि तिथं त्या लोकांना न्याय मिळाला पाहिजे, त्यासाठी बैठकीचं पुन्हा आयोजन केलं। सनी देओल तुमचा आवडता हिरो आहे। सनी देओलचा एक डायलॉग खूप फेमस आहे की पहिले बात फिर मुलाकात आणि त्याच्यानंतर काहीतरी असते। तर विमा कंपन्यांच्या संदर्भात तुमचं पुढचं पाऊल जे आहे तुमच्या बोलण्यातून आजच्या फोनवरल्या तेच दिसत होतं, पुढची भूमिका काय असेल? सनी देओलने आमचे आवडते नेते आमचे बाळासाहेब आहेत, उद्धव साहेब आहेत आणि बाळासाहेबांच्या शिवसेनेच्या हिशोबाने आम्ही कामकाज करतो। विमा कंपन्यांना काय इशारा द्याल? निश्चितपणे शेतकऱ्याला जर न्याय मिळाला नाही तर विमा कंपनीवाला अकोला जिल्ह्यात फिरू देणार नाही आम्ही। शेतकऱ्यांची छळवणूक केली, पिळवणूक केली तर विमा कंपनीचा एकही प्रतिनिधी अकोल्यात फिरू देणार नाही, असा सज्जड दम जो आहे तो आमदार नितीन देशमुख यांनी दिला आहे। उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।